नमस्कार रसिकांनो, वाचनकट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. मी माझी एक स्वरचित रचना आपल्यासमोर सादर करणार आहे. रचनेचं शीर्षक आहे मलाही मिळावा ज्ञानपीठ. मलाही मिळावा ज्ञानपीठ पुरस्कार ही कविता आपल्यासमोर सादर करण्याअगोदर त्या कवितेमागची पार्श्वभूमी मी आपल्याला सांगू इच्छिते. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज आज यांची जयंती 27 फेब्रुवारी. हाच दिवस कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ही कविता 4 मार्च 2006 मध्ये लिहिलेली आहे. या कवितेमध्ये शेवटी काही ओळींमध्ये बदल केलेला आहे. जेव्हा मी ही कविता लिहिली तेव्हा फक्त 3 साहित्यिकांनाच हा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला होता. आज तब्बल 20 वर्षानंतर ही कविता मी आपल्यासमोर म्हणत आहे. 2014 मध्ये हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीसाठी कादंबरीकार भालचंद्रजी नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्या अनुषंगाने कवितेत झालेले काही बदल आपण लक्षात घ्यावेत ही नम्र विनंती. शेवटी कवितेमध्ये काही आलेल्या ओळी आहेत ज्या मी बदल करून सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये शेवटी मी माझ्या माहेरचं नाव लावलेलं होतं, जसं की रा जमधाडे म्हणजे सुजाता रामचंद्र जमधाडे इनिशियल घेतलेलं आहे. आणि त्यानंतर थोडा वीचा रेकॉर्ड मोडावा लागेल अशी एक ओळ आहे. ती ओळ या अनुषंगानं आलेली आहे की आजपर्यंत 3 साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे, जसं की विंदा करंदीकर, वि.वा. शिरवाडकर, वि.स. खांडेकर. आणि त्यानंतर 2014 मध्ये भालचंद्रजी नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आजपर्यंत पुरुष साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. एक कवयित्री म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की हा रेकॉर्ड एक स्त्री म्हणून मोडण्यात यावा आणि इथून पुढे ज्ञानपीठ पुरस्कार एका तरी स्त्रीला प्रदान करण्यात यावा. त्या अनुषंगाने ही कविता आलेली आहे. चला तर मग कवितेला सुरुवात करूया. मलाही मिळावा ज्ञानपीठ पुरस्कार. मलाही मिळावा ज्ञानपीठ पुरस्कार. मीही बसावं त्या त्रिमूर्तीसारखं, पंचमूर्तीत नाहीतर सप्तमूर्तीत. मलाही मिळावा ज्ञानपीठ पुरस्कार. मीही बसावं त्या त्रिमूर्तीसारखं, पंचमूर्तीत नाहीतर सप्तमूर्तीत. पण मलाही मिळावा एकदा तरी ज्ञानपीठ पुरस्कार. आपणही जाऊन बसावं त्या साहित्यिकाच्या पंक्तीत. आपणही जाऊन बसावं त्या साहित्यिकाच्या पंक्तीत. आपलंही एखादं पुस्तक प्रकाशित व्हावं. आपणही जाऊन बसावं त्या साहित्यिकाच्या पंक्तीत. आपलंही एखादं पुस्तक प्रकाशित व्हावं. कधीतरी मलाही बोलवावं त्या कविता संमेलनात. कधीतरी मलाही बोलवावं त्या कविता संमेलनात. प्रत्येकाच्या ओठांवर गुणगुणावी माझी कविता. प्रत्येकाच्या ओठांवर गुणगुणावी माझी कविता. माझ्या कवितेलाही मिळावे देदीप्यमान यश. माझ्या कवितेलाही मिळावे देदीप्यमान यश. एकदा तरी मिळावा ज्ञानपीठ पुरस्कार. एकदा तरी मिळावा ज्ञानपीठ पुरस्कार. पण अवघड घाट आहे. पण अवघड घाट आहे, बिकट वहिवाट आहे. पण अवघड घाट आहे, बिकट वहिवाट आहे. सूर्याच्या लखलखीत प्रकाशासारख्या त्यांच्या कविता. सूर्याच्या लखलखीत प्रकाशासारख्या त्यांच्या कविता. चंद्रासारख्या शीतल कविता. सूर्याच्या लखलखीत प्रकाशासारख्या त्यांच्या कविता. चंद्रासारख्या शीतल कविता. खळखळणाऱ्या झऱ्यासारख्या मुक्त कविता. दऱ्या खोऱ्यातल्या पाखरासारख्या भिरभिरणाऱ्या कविता.
खळखळणाऱ्या झऱ्यासारख्या मुक्त कविता, दऱ्या खोऱ्यातल्या पाखरासारख्या भिरभिरणाऱ्या कविता, दुःखाला लिपून सुखाचा शोध घेणाऱ्या कविता, दुःखाला लिपून सुखाचा शोध घेणाऱ्या कविता, प्रेमिकाच्या विरहात जळजळ जळणाऱ्या आणि शीतल होऊन तनुतनुतून शिरशिरणाऱ्या कविता, प्रेमिकेच्या विरहात जळजळ जळणाऱ्या आणि शीतल होऊन तनुतनुतून शिरशिरणाऱ्या कविता, आग ओकणाऱ्या उन्मष श्वापदांच्या कविता, आग ओकणाऱ्या उन्मष श्वापदांच्या कविता, खेड्यातल्या शहरातल्या पशुपक्ष्यांच्या, दऱ्या खोऱ्यातल्या काळानुकाळाच्या आधुनिकतेच्या कविता, खेड्यातल्या शहरातल्या पशुपक्ष्यांच्या, दऱ्या खोऱ्यातल्या काळानुकाळाच्या आधुनिकतेच्या कविता. मला जर मिळवायचं असेल ज्ञानपीठ पुरस्कार, मला जर मिळवायचं असेल ज्ञानपीठ पुरस्कार, तर केल्या पाहिजे तशा कविता, त्या वाचताच कळला पाहिजे निस्वार्थ जीवन जगण्याचा अर्थ. मला जर मिळवायचं असेल ज्ञानपीठ पुरस्कार, तर केल्या पाहिजे तशा कविता, त्या वाचताच कळला पाहिजे निस्वार्थ जीवन जगण्याचा अर्थ. थरथरल्या पाहिजेत अन्यायाच्या कराऱ्या, न्यायासाठी उठल्या पाहिजेत क्रांतीच्या मशाली, निपटून निघला पाहिजे तळागाळातील भ्रष्टाचार. त्या वाचताच कळला पाहिजे निस्वार्थ जीवन जगण्याचा अर्थ. थरथरल्या पाहिजेत अन्यायाच्या कराऱ्या, न्यायासाठी उठल्या पाहिजेत क्रांतीच्या मशाली, निपटून निघला पाहिजे तळागाळातील भ्रष्टाचार. वि. वा. शिरवाडकर, वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर. वि. वा. शिरवाडकर, वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर. भालचंद्रजी नेमाडे. बद झाली विवींची हॅट्रिक, बद झाली विवींची हॅट्रिक. चतुष्टमूर्तींनो त्रिवार वंदन, चतुष्टमूर्तींनो त्रिवार वंदन. वीचा रेकॉर्ड मोडावा लागेल, वीचा रेकॉर्ड मोडावा लागेल, थोडा सुराचा सूर जुळू द्या. वीचा रेकॉर्ड मोडावा लागेल, थोडा सुराचा सूर जुळू द्या. ज्ञानपीठ पुरस्कारात आमचीही यादी लागू द्या, ज्ञानपीठ पुरस्कारात आमचीही यादी लागू द्या. एकदा तरी मिळावा मला ज्ञानपीठ पुरस्कार, एकदा तरी मिळावा मला ज्ञानपीठ पुरस्कार. कविता आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.